नमस्कार मित्रांनो, राम कृष्ण हरी. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळे काहीतरी शोधत असतो. शांतता, समाधान, प्रेम किंवा देवाचा आशीर्वाद. पण खरंच तो कुठं मिळतो? आपण मंदिरात जातो, ग्रंथ वाचतो, प्रवचन ऐकतो, तरीही मनात एक रिकामेपण राहतेच. कधी वाटतं की आपण खूप दूर आलोय, पण आपला खरा आधार कुठेतरी मागेच राहिला आहे. या जगात सगळं बदलतं. माणसं बदलतात, नाती बदलतात, परिस्थिती बदलते, पण एक गोष्ट कधीच बदलत नाही, ती म्हणजे देवावरचा विश्वास. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा फक्त एक नाव मनात उरतं, देव. आणि त्या एका नावातच सगळं सामावलेलं असतं. खरी भक्ती म्हणजे मोठमोठे कर्मकांड नाहीत, तर साधं निर्मळ मन. जेव्हा आपण अहंकार सोडून फक्त समर्पणाने जगायला लागतो, तेव्हा प्रत्येक कृती हीच सेवा बनते आणि तीच खरी देवभक्ती असते. आजचा हा अभंग आपल्याला हेच शिकवतो की देवाची खरी सेवा कुठे आहे आणि भक्तीचा खरा अर्थ काय आहे. चला तर मग मन शांत करून हा अभंग ऐकूया. अभंग 280. करणी ती देवा हिची एक पावे सेवा, अवघी घडे येणे सांग, भक्त देवाचे ती अंग. हेची एक वर्म, काय बोलिला तो धर्म, तुका म्हणे खरी खरी त्रिवाच्या उत्तरी. करणे ते देवा हेची एक पावे सेवा. ही ओळ संत तुकाराम महाराज आपल्याला अतिशय सोप्या पण खोल अर्थाने जीवनाचा खरा मार्ग दाखवते. या अभंगाचा अर्थ असा आहे की आपण जे काही कर्म करतो, जे काही काम करतो, ते जर देवाला समर्पित भावनेने केलं तर तेच खरी सेवा बनते. देवाची सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाऊन पूजा करणे, घंटा वाजवणे किंवा मोठे विधी करणे एवढंच नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यात आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि निर्मळ मनाने करणे हीच खरी भक्ती आहे. तुकाराम महाराज इथे सांगतात की देव वेगळा नाही, तो आपल्या प्रत्येक कृतीत आहे. आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो, जेव्हा आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो, जेव्हा अहंकार न ठेवता काम करतो, तेव्हा तेच देवाला अर्पण केलेलं कर्म होतं. म्हणजेच प्रत्येक काम हेच पूजा होऊ शकतं. आपण अनेकदा देव शोधण्यासाठी बाहेर धावतो, पण खरा देव आपल्या कृतीत दडलेला असतो. जेव्हा मनात स्वार्थ नसतो आणि फक्त हे काम देवासाठी आहे अशी भावना असते, तेव्हा साधं काम सुद्धा पवित्र बनतं. अगदी झाडू मारणं, स्वयंपाक करणं, शेती करणं किंवा नोकरी करणं, हे सगळं जर समर्पणाने केलं तर तेच भक्तीचं रूप होतं. या ओळीचा अजून खोल अर्थ असा आहे की आपला अहंकार कमी होणं गरजेचं आहे. मी करतो ही भावना कमी झाली आणि देव माझ्याकडून करून घेतो अशी भावना आली तर जीवनात शांतता येते, कारण मग यश अपयश याचा त्रास राहत नाही. तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की देव दूर नाही, तो आपल्या प्रत्येक कृतीत आहे. फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. जेव्हा आपण प्रत्येक काम देवासाठी करतो तेव्हा संपूर्ण जीवनच एक अखंड सेवा बनते. म्हणूनच ही ओळ आपल्याला सांगते की खरी भक्ती मंदिरात नाही तर आपल्या कर्मात आहे. आणि जेव्हा कर्म देवाला अर्पण होतं तेव्हा जीवनच एक सुंदर साधना बनतं. ओळ. अवघे घडे येणे सांग, भक्त देवाचे ते अंग. या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज भक्तीचा अत्यंत सूक्ष्म आणि गूढ अर्थ स्पष्ट करतात. याचा साधा अर्थ असा आहे की जे काही या जगात घडतं ते सर्व देवाच्या इच्छेनुसार आणि त्याच्या व्यवस्थेनुसार घडतं. आणि जो खरा भक्त असतो तो स्वतःला देवाच्या इच्छेशी पूर्णपणे जोडून घेतो. तो वेगळा राहत नाही तर देवाचाच एक भाग बनतो. इथे अवघे घडे येणे सांग म्हणजे संपूर्ण सृष्टीत जे काही घडतं ते काही अपघाताने किंवा फक्त मानवी प्रयत्नांमुळे नाही, तर त्यामागे एक दैवी योजना असते. आपण कितीही योजना आखल्या तरी शेवटी घडणं आणि न घडणं हे देवाच्या हातात असतं. म्हणूनच भक्ताने नेहमी नम्र राहून हे स्वीकारणं गरजेचं आहे की जे घडतंय ते योग्य कारणासाठी घडतंय. दुसऱ्या ओळीत भक्त देवाचे ते अंग म्हणजे खरा भक्त देवापासून वेगळा नसतो, तो देवाचाच एक अवयव, एक भाग असतो.
जसं शरीर आणि त्याचे अवयव वेगळे नसतात, तसंच भक्त आणि देव यांच्यात खरा वेगळेपणा नसतो. जेव्हा भक्त पूर्ण समर्पणाने जगतो तेव्हा त्याचं अस्तित्व देवाशी एकरूप होतं. ही शिकवण आपल्याला अहंकार सोडायला सांगते. मी करतो ही भावना कमी झाली की मन शांत होतं, कारण मग आपण प्रत्येक गोष्ट स्वीकारायला शिकतो. यश असो वा अपयश, आनंद असो वा दुःख, सगळं देवाची इच्छा मानून स्वीकारणं म्हणजेच खरी भक्ती. तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगतात की भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर देवाशी एकरूप होणं आहे. जेव्हा आपण स्वतःला देवाचा भाग समजतो तेव्हा भीती, चिंता आणि दुःख कमी होतं. म्हणूनच ही ओळ आपल्याला शिकवते की सगळं काही देवावर सोपवून नम्रतेने जगणं आणि त्याच्या इच्छेत स्वतःला विलीन करणं हीच खरी भक्ती आणि खरी शांती आहे. ओळ 2. ह्यांची एक वर्म, काय बोलिला तो धर्म. या ओळीत संत तुकाराम महाराज अतिशय मोजक्या शब्दांत भक्तीचा गाभा सांगतात. ह्यांची एक वर्म म्हणजे हाच एक अत्यंत महत्वाचा गूढ अर्थ आहे, जो समजला तर संपूर्ण जीवनाचं रहस्य उलगडतं. वर्म म्हणजे जीवनाचं खरं सार, अंतर्मुख सत्य. आणि ते काय आहे तर मागील ओळीत सांगितलेलं सर्व काही देवावर सोपवणं आणि स्वतःला त्याच्या इच्छेत समर्पित करणं. महाराज पुढे म्हणतात, काय बोलिला तो धर्म. म्हणजे खरा धर्म नेमका काय सांगतो? खरा धर्म फक्त नियम, विधी किंवा बाह्य आचरण नाही, तो आपल्या आतल्या भावनेत आहे. खरा धर्म म्हणजे अहंकार सोडून प्रेमाने, नम्रतेने आणि समर्पणाने जगणं. या ओळीचा खोल अर्थ असा आहे की माणूस कितीही मोठा विद्वान असला, कितीही ग्रंथ वाचले असले, तरी जर त्याने हे साधं सत्य समजलं नाही तर त्याला खरा धर्म कळत नाही. आणि ते सत्य म्हणजे देवाची इच्छा मान्य करणं आणि प्रत्येक कर्म भक्तिभावाने करणं. इथे वर्म म्हणजे गुप्त रहस्य आहे. तुकाराम महाराज सांगतात की हे रहस्य मोठ्या साधनेत नाही तर साध्या समर्पणात आहे. जेव्हा आपण स्वतःला मी करतो या भावनेतून देव करून घेतो या भावनेत आणतो, तेव्हा खरा धर्म समजतो. खरा धर्म म्हणजे इतरांना मदत करणं, कोणाचं वाईट न विचारणं आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहणं. जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा प्रत्येक कृतीच देवाला अर्पण होते. या ओळींमधून तुकाराम महाराज आपल्याला एक मोठा संदेश देतात. धर्म बाहेर शोधायचा नाही, तो आत अनुभवायचा आहे आणि तो अनुभव फक्त समर्पणातूनच मिळतो. म्हणूनच हे वर्म म्हणजे जीवनाचं सर्वात मोठं सत्य आहे की देवाशी एकरूप होणं हाच खरा धर्म आहे. ओळ 3. तुका म्हणे खरे, खरे त्रिवाच्या उत्तरे. या शेवटच्या ओळीत संत तुकाराम महाराज आपला संपूर्ण अभंग अत्यंत ठाम आणि स्पष्टपणे संपवतात. तुका म्हणे खरे म्हणजे तुकाराम महाराज स्वतः सांगतात की हे जे काही सांगितलं आहे ते पूर्ण सत्य आहे. यात कोणताही संशय नाही, कोणतीही कल्पना नाही, तर जीवनाचं अनुभूत सत्य आहे. खरी त्रिवाच्या उत्तरी याचा अर्थ असा की हे सत्य फक्त एकदाच नाही, तर तीनही प्रकारच्या विचारांनी, मन, वाणी आणि कर्माने पुष्टी झालेला आहे. म्हणजेच जे काही आपण मनात मानतो, जे बोलतो आणि जे करतो, तिन्ही गोष्टी जर एकाच सत्याशी जोडलेल्या असतील तर तीच खरं जीवन आहे. या ओळीचा खोल अर्थ असा आहे की भक्ती किंवा धर्म हा केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसतो, तो मनापासून स्वीकारावा लागतो. जेव्हा मन, शब्द आणि कृती एकाच दिशेने जातात तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने शुद्ध होतो. तुकाराम महाराज आपल्याला इथे एक मोठा संदेश देतात की सत्य ही बदलत नाही, पण आपण ती किती खोलवर समजतो यावर आपलं जीवन अवलंबून असतं. जर आपण फक्त बोलण्यातून भक्ती केली पण कृतीत नाही केली तर ती अपूर्ण आहे. पण जेव्हा तिन्ही स्तरांवर तेच सत्य जगलं जातं तेव्हा जीवनात खरी शांती मिळते. या ओळीमधून एक साधं पण मोठं तत्व मिळतं. सत्य साधं आहे पण ते जगणं कठीण आहे आणि जो ती जगतो तोच खऱ्या अर्थाने भक्त होतो. म्हणूनच तुकाराम महाराज शेवटी ठामपणे सांगतात की हे सर्व खरं आहे, हे अनुभवलं गेलं आहे, समजून घेतलं गेलं आहे आणि जगण्यात उतरवलं गेलं आहे. या अभंगातून आपल्याला एकच मोठा संदेश मिळतो की देव वेगळा नाही, भक्ती दूर नाही आणि धर्म गुंतागुंतीचा नाही, तो आपल्या रोजच्या साध्या जीवनातच दडलेला आहे.
फक्त गरज आहे ती मन शुद्ध ठेवण्याची, अहंकार सोडण्याची आणि प्रत्येक कर्म देवाला अर्पण करण्याची. जेव्हा आपण मी करतो ही विसरतो आणि देव करून घेतो ही स्वीकारतो, तेव्हा आयुष्य हलकं वाटतं, मन शांत होतं आणि प्रत्येक क्षणात एक वेगळीच अनुभूती मिळते. हाच तर खरा अध्यात्माचा मार्ग आहे. जर हा अभंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व ज्ञानदायी गोष्टी